नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिफरन्शिएशन या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.1 यातील थर्ड क्वेश्चन, या थर्ड क्वेश्चनमधील सब क्वेश्चन 16 to 20 हे 5 सब क्वेश्चन आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. सब क्वेश्चन 16 to 20. पहा 16 क्वेश्चन याप्रमाणे आहे. याची आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायची आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. सोल्युशन पहा, आपण यापूर्वी हे रूल पाहिलेले आहेत. लॉगच्या प्रॉपर्टीज. लॉग ए इंटू बी असेल तर आपण असंही लिहू शकतो. मल्टिप्लिकेशन असेल तर आपण लॉग ॲडिशनने सेपरेट करणार, म्हणजे लॉग ए प्लस लॉग बी. जर येथे डिव्हिजन असेल, सपोज ए अपॉन बी, तर आपण काय करणार? सबट्रॅक्शन करणार, लॉग ए मायनस लॉग बी. लॉग एम त्याचा पॉवर एन असेल तर आपण हा पॉवर समोर घेऊ शकतो, म्हणजे लॉग एम. याप्रमाणे पहा, हे रूल माहिती असतील तर हे सॉल्व करता येईल. पहा, दिलेला प्रॉब्लेम आपण वाय म्हणून कन्सिडर करू. लेट पहा, सोल्युशन आपलं सुरू झालेलं आहे. लेट वाय इक्वल टू हा प्रॉब्लेम. वायला आपण सिम्प्लिफाय करू, नंतर डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. पहा, इथे मल्टिप्लिकेशन आहे, ही टर्म आणि ही टर्म. इथे मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे यामध्ये आपण प्लस करणार आणि सेपरेट करणार. पहा, लॉग 4 पॉवर आहे 2x. ॲडिशन करू आपण तर येथे लॉग येईल, बरोबर आहे. लॉग एक्स स्क्वेअर प्लस 5 अपॉन रूटमध्ये 2x क्यूब मायनस 4. याला पॉवर आहे 3/2. पहा, इक्वल टू हा पॉवर समोर घेऊ शकतो आपण, 2x लॉग 4 या प्रॉपर्टीप्रमाणे, बरोबर आहे. प्लस हा पॉवर समोर घेऊ शकतो आपण, लॉग. पहा, हा पॉवर दोघांना पण येणार आहे कारण ब्रॅकेटला पॉवर आहे, म्हणजे हा पॉवर कॉमन येईल, बरोबर आहे. लॉग एक्स स्क्वेअर प्लस 5 आणि डिव्हिजन असल्यामुळे सबट्रॅक्शन. हा रूल हा या प्रॉपर्टीप्रमाणे डिव्हिजन असल्यामुळे सबट्रॅक्शन होणार आहे. लॉग हा लॉग मायनस हा लॉग, लॉग ऑफ 2x क्यूब मायनस 4 इक्वल टू हे 2x इंटू लॉग 4. लॉग 4 हा कॉन्स्टंट आहे. इथे लॉग x आहे का? नाही, एक नंबर आहे, म्हणजे लॉग 4 हा एक कॉन्स्टंट आहे. त्या कॉन्स्टंटचा लॉग कॉन्स्टंट येणार आहे. 4चा जर लॉग घेतला तर तो कॉन्स्टंट येणार आहे, म्हणजे लॉग 4 ही व्हॅल्यू कशी आहे? कॉन्स्टंट आहे. जर लॉग एक्स याप्रमाणे असेल तर आपण त्याची डेरिव्हेटिव्ह 1/x घेतली असती, परंतु लॉग 4ची डेरिव्हेटिव्ह काय येईल? लॉग 4च येईल, कारण तो कॉन्स्टंट आहे आणि या फंक्शनबरोबर असल्यामुळे त्याची डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट येईल. फक्त लॉग 4 नुसता सेपरेट असता तर आपण त्याची डेरिव्हेटिव्ह 0 घेतली असती. प्लस हे 3/2 लॉग एक्स स्क्वेअर प्लस 5 मायनस पायाचा पॉवर आपण हाफ करू, लॉग ऑफ 2x क्यूब मायनस 4. स्क्वेअर रूट असल्यामुळे पॉवर किती येईल? हाफ येईल, बरोबर आहे. हा पॉवर आपण येथे लिहू शकतो, म्हणजे पुढची स्टेप करायची गरज नाही. हा पॉवर येथे लिहू आपण. या फंक्शनला स्क्वेअर रूट असल्यामुळे त्याचा पॉवर किती आहे? हाफ आहे. येथे लॉग असल्यामुळे आपण तो पॉवर समोर घेतलेला आहे. याप्रमाणे ही झाली व्हॅल्यू आपली वायची. देअरफॉर वाय इक्वल टू. किती सिम्पल झालेलं आहे, किती क्रिटिकल, किती कॉम्प्लिकेटेड होतं हे. आता हे सिम्पल झालेलं आहे, बरोबर आहे. आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर dy/dx. या साईडला पण डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. पण हा कॉन्स्टंट आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट येणार आहे कारण फंक्शनबरोबर कॉन्स्टंट आहे. 2x ची डेरिव्हेटिव्ह 2 येणार आहे, बरोबर आहे. आणि लॉग 4 हे प्लस. पहा, प्रत्येक टर्मची आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. याची घेतली आपण. आता हे 3/2 लॉगची डेरिव्हेटिव्ह 1/x, म्हणजे लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/x. 1/x, एक्सऐवजी हा ब्रॅकेट आहे. पुन्हा त्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह लॉगची घेतली. आता फंक्शनची एक्स स्क्वेअर म्हणजे 2x डेरिव्हेटिव्ह येईल आणि कॉन्स्टंटची 0, बरोबर आहे. मायनस हे हाफ कॉन्स्टंट ॲज इट इज. लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/x, एक्सऐवजी हा ब्रॅकेट आहे 2x क्यूब मायनस 4
आणि पुन्हा या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह लॉगची घेतली, आता या फंक्शनची 6x² होईल, बरोबर आहे. पहा 2x³ याची डेरिव्हेटिव्ह काय होईल, किंवा -4 याची डेरिव्हेटिव्ह, हा पॉवर समोर येईल, हे 2 आहेत, पॉवर समोर येईल म्हणजे 3 आणि पॉवर 1ने कमी होईल, स्क्वेअर होईल, मायनस कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे काय होईल 6x², 6x², बरोबर आहे. याची डेरिव्हेटिव्ह काय येईल 6x². हे 2 log 4 प्लस 3/2 हे 2x होतील, बरोबर आहे. x² प्लस 5 हे मायनस हे 6x² येथे मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे 6x² येथे लिहू आपण 6x². हे 2ने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय होईल, बरोबर आहे, किंवा 2x³ -4, बरोबर आहे. हे 2 इंटू हा ब्रॅकेट हे 6x² येथे मल्टिप्लिकेशनमध्ये. पहा हे सिम्प्लिफाय करू, हे 2 log 4 प्लस 3/2ने येथे मल्टिप्लाय करू. पहा हे 6x होतील, 3ने मल्टिप्लाय केल्यानंतर हे 6x होतील आणि 2 येतील. पहा 3ने मल्टिप्लाय करू 6x होतील, 2ने मल्टिप्लाय करू आपण तर हे 2 येथे ब्रॅकेट येईल, बरोबर आहे. याचा अर्थ 2ने हे मल्टिप्लाय केलेलं आहे आपण, हे मायनस साईन. आता पुन्हा 3ने हे मल्टिप्लाय करू म्हणजे 3 × 6 18 होतील, 18x² अपॉन 2ने हे मल्टिप्लाय करू 2 × 2 4, 2x³ -4 होईल, बरोबर आहे. ते 2ने डिवाईड करू आपण, इथे 2ने डिवाईड करू म्हणजे हे 2 log 4 प्लस हे 2ने 6 कॅन्सल होतील, 3 होईल म्हणजे 3x अपॉन x². पहा इथे 5 आहेत, इथे 5 येणार आहे, सॉरी मल्टिप्लाय केल्यानंतर 10 येतील, परंतु कॉमन घेतल्यानंतर पुन्हा 5 होतील, प्लस 5 हे मायनस 2ने डिवाईड करू हे 2 होतील आणि हे 9 होतील, 18चे 9 होतील म्हणजे 9x² अपॉन हे 2x³ -4. पहा याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह येणार आहे, ही येईल डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट सब क्वेश्चन 17. पहा येथे लॉग आहे आणि येथे डिव्हिजन आहे, येथे मल्टिप्लिकेशन आहे, ते रूल अप्लाय करू आपण. सोल्युशन यालाच y कन्सिडर करू आपण, लेट y इक्वल टू. पहा दिलेल्या प्रॉब्लेमला y म्हणून कन्सिडर करू आपण, लेट y इक्वल टू. yला सिम्प्लिफाय करू आपण, येथे लॉग आहे, येथे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे दोघांची ॲडिशन होईल आणि हे त्यातून मायनस होतील म्हणजे लॉग सेपरेट होईल. पहा लॉग आपण सेपरेट केला तर येथे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे प्लसने सेपरेट होईल, लॉग 5 - 4x याचा पॉवर 3/2. पुन्हा येथे मायनस आहे, बरोबर आहे. या दोघांची ॲडिशन येणार आहे, बरोबर आहे, आणि त्यातून मायनस होईल हा लॉग येथे क्यूब रूट आहे म्हणजे पॉवर किती आहे 1/3 आहे. याचा अर्थ काय होतो, क्यूब रूट म्हणजे पॉवर 1/3 आहे. पहा या स्क्वेअर रूटमध्ये येथे 3 असेल तर पॉवर 1/3 आहे. 7 - 6xला पॉवर किती आहे 1/3 आहे. पहा सिम्प्लिफाय करू, हा रूल अप्लाय करू, पॉवर समोर येईल, येथे ईला पॉवर x² आहे तो पॉवर समोर येईल आणि इंटू लॉग ईची व्हॅल्यू किती असते 1 असते, प्लस हा पॉवर समोर येईल 3/2 लॉग ऑफ 5 - 4x मायनस हा पॉवर किती आहे क्यूब रूट आहे म्हणजे 1/3 पॉवर आहे तो समोर येईल आणि लॉग ऑफ येथे आता क्यूब रूट राहणार नाही, पॉवर आपण समोर घेतलेला आहे याप्रमाणे. पहा आता ब्रॅकेट नाही केला तरी चालेल. ही झाली व्हॅल्यू yची, बरोबर आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, देअरफॉर dy/dx इक्वल टू
पहा लॉग ईची व्हॅल्यू किती असते 1. लॉग ई इक्वल टू 1 म्हणजे 1 आहे. एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला. काय येईल 2x. पॉवर समोर येईल, पॉवर 1ने कमी होईल. बरोबर आहे. ही डेरिव्हेटिव्ह घेतली आपण. आता ही प्लस प्रत्येकाची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे कारण वायची घेतलेली आहे आपण. या साईडची प्रत्येकाला ddx अप्लाय करणार आपण. हा कॉन्स्टंट आहे, फंक्शन बरोबर आहे असंच राहील. लॉगची डेरिव्हेटिव्ह 1/x. x म्हणजे हा ब्रॅकेट आधी लॉगची नंतर या फंक्शनची 5 - 4x. आता या फंक्शनची त्याने मल्टिप्लाय करणार आपण. फंक्शनची डेरिव्हेटिव्ह 5ची 0 होईल, -4x ची डेरिव्हेटिव्ह -4 होईल, -4. हे -1/3 ॲज इट इज. लॉगची डेरिव्हेटिव्ह 1/x म्हणजे लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/x. x म्हणजे इथे हा ब्रॅकेट आहे. पुन्हा त्या ब्रॅकेटची डेरिव्हेटिव्ह लॉगची घेतली. आता या फंक्शनची याची 0 होईल, -6x म्हणजे -6 डेरिव्हेटिव्ह होईल. इक्वल टू हे 2x प्लस येथे काय होईल मल्टिप्लिकेशन आहे. एवढ्या टर्ममध्ये मल्टिप्लिकेशन आहे. बरोबर आहे. म्हणजे 2ने हे कॅन्सल करू शकतो आपण 4. तर हे -2 होतील. बरोबर आहे. 2ने हे कॅन्सल केले आपण -4 तर -2 होतील. हे कॅन्सल होऊन जाईल -2. हे -2 आणि इंटू 3 म्हणजे -6 होतील अपॉन 5 - 4x. बरोबर आहे. हे मायनस एवढ्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे आपण कॅन्सल करू शकतो. 3ने हे -6 कॅन्सल करू म्हणजे -2 होतील. म्हणजे -2 अपॉन 7 - 6x. इथे मायनस येथे मायनस म्हणजे मायनस प्लस होईल. हे 2x हे मायनस येथे आहेत, येथे प्लस आहेत म्हणजे हे मायनस होतील. -6 अपॉन 5 - 4x. हे मायनस प्लस होईल 2/7 - 6x. ही येणार आहे डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट सब क्वेश्चन 18 सोल्युशन. दिलेला प्रॉब्लेम y म्हणून आपण कन्सिडर करू. लेट y इक्वल टू सोल्युशनमध्ये पहिली स्टेप ही येणार आहे. लेट y इक्वल टू दिलेला प्रॉब्लेम. आता yला सिम्प्लिफाय करू आपण. हे रूल अप्लाय करायचे आहेत. येथे डिव्हिजन आहे म्हणजे हा रूल अप्लाय होईल. लॉगची सबट्रॅक्शन होईल. बरोबर आहे. पुन्हा दोघांमध्ये काय आहे मल्टिप्लिकेशन आहे. हे एक फंक्शन आणि हे एक फंक्शन आहे. येथे सबट्रॅक्शन होईल परंतु या दोघांमध्ये काय होईल ॲडिशन होईल कारण हे एक फंक्शन आणि हे एक फंक्शन आहे. ते रूल फॉलो करू आपण. लॉग एचा पॉवर कॉस एक्स. डिव्हिजन असल्यामुळे सबट्रॅक्शन मायनस करणार आपण. हे दोन फंक्शन आहेत. बरोबर आहे. त्यामुळे इथे मोठा ब्रॅकेट करू आपण. म्हणजे हे दोन्ही पण मायनस करायचे आहेत म्हणजे मायनस लॉग इथे काय होईल x² - 3 त्याचा क्यूब. येथे दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन असल्यामुळे प्लस होईल. लॉग हा लॉग अप्लाय होईल आणि परंतु फंक्शन पण लॉग एक्स आहे म्हणजे लॉग एक्स होईल. येथे लॉग आहे येथे लॉग आहे म्हणून घाबरायचं नाही. हे फंक्शन आहे लॉग एक्स. ज्याप्रमाणे साइन एक्स कॉस एक्स असते त्याप्रमाणे लॉग एक्स हे एक फंक्शन आहे. जर इथं साइन एक्स असता तर आपण काय केलं असतं हा लॉग एक्स लॉग ऑफ साइन एक्स लिहिलं असतं. परंतु इथे लॉग एक्स फंक्शन आहे म्हणजे लॉग एक्स फंक्शन आहे म्हणजे लॉग ऑफ लॉग एक्स असं लिहिणार आपण. लॉग ऑफ लॉग एक्स. बरोबर आहे. लॉगने सेपरेट करायचं आहे म्हणून लॉग परंतु फंक्शन पण लॉग एक्स आहे म्हणजे लॉग ऑफ लॉग एक्स. तेच रूल फॉलो करायचे आहेत. येथे पॉवर आहे. पॉवर आपण समोर घेऊ शकतो म्हणजे कॉस एक्स पॉवर समोर घेऊ आपण इंटू लॉग ए. इथे लॉग ए आहे. लॉग एक्स आहे का म्हणजे येथे व्हेरिएबल आहे का. ए हा एक कॉन्स्टंट आहे म्हणजे लॉग ए कसा आहे कॉन्स्टंट आहे. लॉग ए हे कसे आहेत कॉन्स्टंट आहेत. फक्त लॉग एची व्हॅल्यू फिक्स असते. लॉग एची व्हॅल्यू फिक्स नसते. लॉग ए मायनस हा पॉवर समोर घेऊ म्हणजे 3 log x² - 3. बरोबर आहे. प्लस याला पॉवरच नाही असंच राहू देऊ लॉग ऑफ लॉग एक्स. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. ही व्हॅल्यू आली वायची म्हणजे वायला आपण सिम्पल केलेलं आहे. येथे क्वोशंट रूल अप्लाय करावा लागला असता आपल्याला. पुन्हा इथे लॉग आहे पुन्हा इथे
प्रोडक्ट आहे, म्हणजे किती अवघड होईल ते आपल्याला कॅल्क्युलेशन पण करता येणार नाही. त्यासाठी आपण हे सिम्पल केलेलं आहे. आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, देअरफॉर dy बाय dx. प्रत्येक टर्मची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे कारण मायनस प्लसने सेपरेट आहेत. हा कॉन्स्टंट आहे लॉग ए, परंतु कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह काय आहे मायनस साईन एक्स. लॉग ए कॉन्स्टंट आहे तसंच राहील. लॉग ऑफ ए, येथे एक्स नाही आहे, ए आहे म्हणून तो कॉन्स्टंट आहे. मायनस साईन एक्स इंटू लॉग ए, हे मायनस साईन. आता याची डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे, फंक्शन बरोबर आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह घेताना तो तसाच राहील. हे लॉगची डेरिव्हेटिव्ह, लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/x, एक्स ऐवजी येथे ब्रॅकेट आहे एक्स स्क्वेअर मायनस 3. पुन्हा याची डेरिव्हेटिव्ह या फंक्शनची म्हणजे 2x होईल. एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2x, कॉन्स्टंटची 0 होईल. हे प्लस लॉगची डेरिव्हेटिव्ह, या लॉगची डेरिव्हेटिव्ह काय येईल 1/x. एक्स म्हणजे इथे काय आहे लॉग एक्स आहे, 1/log x बरोबर आहे. पुन्हा या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/x. पुन्हा फंक्शनची डेरिव्हेटिव्ह लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह 1/x. पहा डेरिव्हेटिव्ह आपण काढलेली आहे. आता थोडं सिम्प्लिफाय करू. पहा कॉन्स्टंट आधी लिहू मायनस लॉग ए साईन एक्स, लॉग ए साईन एक्स कॉन्स्टंट आधी लिहिला आपण, मायनस हे 3 × 2 एवढा मल्टिप्लिकेशन आहे, 3 × 2 6 होतील, 6x बरोबर आहे. मायनस 6x अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 3. हे प्लस साईन म्हणजे 1/x लॉग एक्स, एक्स इंटू लॉग एक्स, एक्स इंटू लॉग एक्स बरोबर आहे. मायनसने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, मायनस लॉग ए साईन एक्स मायनस 6x अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 3 होतील बरोबर आहे. मायनस मायनस होईल, प्लस मायनस होतील, 1/x लॉग एक्स. याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह येणार आहे. नेक्स्ट सब क्वेश्चन 19 सोल्यूशन. लेट y इक्वल टू, पहा दिलेला प्रॉब्लेम y म्हणून कन्सिडर करू. पहा इथे 25 आहेत आणि 25ला पॉवर आहे लॉग, त्या लॉगचा बेस 5 आहे आणि सेक एक्स. पहा एवढा पॉवर आहे 25ला, एवढा पॉवर आहे या 25ला, लॉगचा बेस येथे 5 आहे आणि मायनस, यातून मायनस करायचं आहे आपल्याला 16चा पॉवर किती आहे लॉग, त्याला बेस 4 आहे, येथे बेस 5 आहे, येथे बेस 4 आहे आणि tan x. पहा 16ला एवढा पॉवर आहे. पहा पॉवर कसा लॉगच्या फॉर्ममध्ये आहे, तर त्यावेळी जो बेस लॉगला आहे तोच येथे पाहिजे. म्हणजे 25 16 हे काय आहेत एच्या फॉर्ममध्ये आहेत, ए बरोबर आहे. वेगवेगळे नंबर आहेत, सपोज ए नंबर आहे तो आणि लॉग आहे, येथे पॉवर कसा लॉगच्या फॉर्ममध्ये आहे. तर येथे पॉवर किती पाहिजे एच पाहिजे. जो बेस आहे तोच या लॉगला बेस पाहिजे. म्हणजे येथे ए असेल तर येथे पण ए असायला पाहिजे. येथे 25 आहेत तर येथे 25 पाहिजेत, परंतु नाहीत. पहा आता समोर एक फंक्शन आहे, लॉग समोर एक फंक्शन आहे सेक एक्स बरोबर आहे. सपोज एखादं दुसरं फंक्शन घेऊ आपण, फक्त एक्स घेऊ आपण. सपोज एक्स आहे, म्हणजे येथे काही असेल साईन कॉस टॅन काही पण एखादं फंक्शन, तर त्याचा आन्सर काय येणार आहे फक्त एवढं फंक्शन येणार आहे म्हणजे एक्स. म्हणजे येथे जो बेस आहे तोच बेस येथे असेल, समोर फंक्शन असेल तर फक्त आन्सर काय मिळेल एक्स मिळणार आहे. त्याप्रमाणे आपल्याला काय करता येईल, येथे 5 आहेत, येथे 25 आहेत, म्हणजे आपण काय करू 25ला 5 स्क्वेअर असं लिहू शकतो. 25ला 5 स्क्वेअर असं लिहिलेलं आहे आणि हे ॲज इट इज लॉग 5 सेक एक्स, हा पॉवर ॲज इट इज बरोबर आहे. हे मायनस येथे बेस 4 आहे, त्यामुळे 16ला आपण 4च्या फॉर्ममध्ये लिहू. म्हणजे काय करणार 4चा स्क्वेअर बरोबर आहे आणि हा पॉवर ॲज इट इज tan x. हा पण एक रूल लक्षात राहू द्या, एचा पॉवर लॉगच्या फॉर्ममध्ये असेल, एखादा नंबर त्याचा पॉवर लॉगच्या फॉर्ममध्ये असेल तर येथे जो नंबर आहे तोच नंबर येथे पाहिजे. येथे ए आहे, येथे ए आहे, समोर कोणतंही फंक्शन असेल
सपोज x असेल तर त्याचा आन्सर आपल्याला फक्त x मिळेल. येथे sin x असेल तर याचा आन्सर आपल्याला sin x मिळेल. म्हणजे एवढी टर्म कॅन्सल होणार आहे. a log बेस aच असेल आणि x असेल, पॉवरमध्ये x असेल तर एवढं सर्व कॅन्सल होईल, फक्त x राहील. त्याप्रमाणे येथे 5 स्क्वेअर आहे. आता येथे काय आहे, या 5ला पॉवर आहे आणि त्या पॉवरला पुन्हा पॉवर आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण पॉवरचा काय होतो, मल्टिप्लिकेशन होतो. सपोज a⁻m असेल आणि पुन्हा याचा पॉवर n असेल तर आपण काय करतो, पॉवरचा मल्टिप्लिकेशन m × n, बरोबर आहे. त्याप्रमाणे हा पॉवर आहे पुन्हा पॉवर आहे, म्हणजे आपण असं लिहू शकतो पॉवरचा मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 × log बेस 5 आणि sec x, पॉवरचा मल्टिप्लिकेशन, बरोबर आहे. हे -4. आता पॉवरचा मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 हे मल्टिप्लिकेशन जातील, 2 × पॉवरचा मल्टिप्लिकेशन, येथे log 4 आहे आणि tan x इक्वल टू. आता येथे जो नंबर आहे येथे a आहे तर लॉगला बेस पण aच आहे, बरोबर आहे. येथे 5 आहेत, येथे 5 आहेत, येथे 4 आहेत, येथे पण 4 आहे. आता एवढा पॉवर आहे, हा एक पॉवर आहे आणि हा एक पॉवर आहे. या पॉवरमध्येच आपण हा रूल अप्लाय करू. म्हणजे येथे लॉग असल्यामुळे हा 2 आपण येथे आणू शकतो, टॅनला स्क्वेअर, बरोबर आहे, आणि सेकला स्क्वेअर करता येईल आपल्याला. 5 ही व्हॅल्यू वायची आहे, आपण डेरिव्हेटिव्ह अजून घेतलेली नाही आहे. 5 पॉवरमध्ये काय येईल, आता हे log 5 सेक, हा 2 आपण येथे नेऊ शकतो, बरोबर आहे. या फॉर्ममध्ये आहे तर आपण या फॉर्ममध्ये लिहिणार आहोत, बरोबर आहे. हा पॉवर सेकला स्क्वेअर होईल मायनस हे 4 log 4 आणि टॅन, हा पॉवर टॅनला स्क्वेअर होईल, बरोबर आहे. टॅन स्क्वेअर म्हणजे टॅनला स्क्वेअर होईल. येथे 5 आहेत तर लॉगला बेस पण 5 आहे, येथे 4 आहेत तर लॉगला बेस पण 4 आहे. म्हणजे काय होईल, याप्रमाणे फक्त फंक्शन येणार आहे, बरोबर आहे. एवढं कॅन्सल होईल आणि एवढंही कॅन्सल होईल, बरोबर आहे. म्हणजे काय येईल, सेक स्क्वेअर एक्स हे मायनस टॅन स्क्वेअर एक्स. सर्व पॉवर कॅन्सल झालेले आहेत. ही व्हॅल्यू आली वायची, बरोबर आहे. वायची व्हॅल्यू काय आहे, सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स, बरोबर आहे. हा एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, 1 + टॅन स्क्वेअर एक्स इक्वल टू काय, सेक स्क्वेअर एक्स, बरोबर आहे. इथे सेक आहे, टॅन आहे, स्क्वेअरमध्ये आहे, टॅन सेक आहे. इथे आपल्याला काय पाहिजे, सेकचा स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर. हे जर आपण टॅन स्क्वेअर त्या साईडला नेले आपण तर इकडे 1 राहील आणि सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, या फॉर्म्युल्यावरून आपल्याला हे मिळते, बरोबर आहे. म्हणजे याची व्हॅल्यू काय मिळेल, आपल्याला 1 मिळेल, कारण तो फॉर्म्युला इक्वल टू 1. देअरफॉर वाय इक्वल टू 1. वायची व्हॅल्यू किती मिळाली, 1 मिळाली. एक कॉन्स्टंट मिळाला. कॉन्स्टंटचे डेरिव्हेटिव्ह काय आहे, 0 आहे. आता डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचे डेरिव्हेटिव्ह dy/dx इक्वल टू कॉन्स्टंटचे डेरिव्हेटिव्ह 0. डेरिव्हेटिव्ह मिळेल आपल्याला 0. येथे पण आपण डेरिव्हेटिव्ह अप्लाय केली असती तरी आपल्याला 0 मिळाली असती. येथे पॉवरची घ्यावी लागेल, नंतर सेकची डेरिव्हेटिव्ह, येथे पण पॉवरची, नंतर टॅनची, सर्व कॅल्क्युलेशन करून आपल्याला आन्सर 0च मिळेल. नेक्स्ट सब क्वेश्चन 20. क्वेश्चन नंबर 3 मधील लास्टचा क्वेश्चन, सब क्वेश्चन 20 याप्रमाणे आहे. यालाच आपण वाय म्हणून कन्सिडर करू. लेट वाय इक्वल टू सोल्युशन u/v. येथे लॉग नाही आहे आता, कारण सबट्रॅक्शन करायची गरज नाही, लॉग नाही येथे. आपण हा u आहे आणि हा v आहे. डिव्हिजनचा रूल म्हणजे कोशंट रूल अप्लाय करू. ddx ऑफ u/v असेल, डिव्हिजन असेल तर आपण काय करतो, v × u ची डेरिव्हेटिव्ह मायनस u × v ची डेरिव्हेटिव्ह
अपॉन व्ही स्क्वेअर हा रूल बरोबर आहे. त्याप्रमाणे आपण अरेंजमेंट करू. वायला सिम्प्लिफाय करायची गरज नाही, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर dy बाय dx, कारण तो रूल डेरिव्हेटिव्ह घेण्याचा आहे त्यामुळे डेरिव्हेटिव्ह घेत आहोत आपण. आता व्ही म्हणजे हा डिनोमिनेटर एक्स स्क्वेअर मायनस 5 इंटू डेरिव्हेटिव्ह घ्यायची यूची एक्स स्क्वेअर प्लस 2 पॉवर 4 मायनस करणार आपण यू म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 2 त्याचा पॉवर 4 आणि डेरिव्हेटिव्ह घेणार आपण डी डी एक्स ऑफ व्ही एक्स स्क्वेअर मायनस 5 अपॉन व्ही स्क्वेअर. व्ही म्हणजे हा डिनोमिनेटर एक्स स्क्वेअर मायनस 5 त्याचा स्क्वेअर आहे. पुढच्या स्टेपमध्ये स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट असल्यामुळे कॅन्सल होतील बरोबर आहे. आता डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला, याच्या मागे डेरिव्हेटिव्ह नाही, हे असंच राहील एक्स स्क्वेअर मायनस 5. याचे डेरिव्हेटिव्ह एवढ्या फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअर प्लस 2 4 ह्याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला, त्याने मल्टिप्लाय करायचं याला. ह्याची डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे, पॉवरची घेऊ आधी, पॉवर समोर येईल आणि पॉवर 1ने कमी होईल 3 होईल बरोबर आहे. पुन्हा या फंक्शनची पॉवरची घेतली, आता फंक्शनची त्याने मल्टिप्लाय करणार, याची डेरिव्हेटिव्ह 2x होईल. 2ची डेरिव्हेटिव्ह 0 कारण कॉन्स्टंट आहे. 2 इंटू 4 म्हणजे 8 होतील 8x एक्स स्क्वेअर प्लस 2 क्यूब. ही डेरिव्हेटिव्ह काय येत आहे, एवढी येत आहे. येथे आपण डायरेक्ट लिहू आता 8x इंटू एक्स स्क्वेअर प्लस 2 याचा क्यूब. हे मायनस साईन, हा ब्रॅकेट ॲज इट इज कारण मागे डेरिव्हेटिव्ह नाही आहे, परंतु ही डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला. डेरिव्हेटिव्ह घ्यायची डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5ची डेरिव्हेटिव्ह. रूटमध्ये एक्स आहे म्हणजे 1/2 रूट एक्स, एक्सऐवजी हे फंक्शन आहे. एक्सची रूटमध्ये एक्स असेल त्याची डेरिव्हेटिव्ह आपण काय घेतो 1/2 रूट एक्स बरोबर आहे. म्हणजे 1/2 रूट एक्स, एक्सऐवजी हा ब्रॅकेट आहे एक्स स्क्वेअर मायनस 5. पुन्हा काय करणार आपण, या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह, पुन्हा या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरची 2x होईल आणि मायनस 5ची 0 होईल कारण कॉन्स्टंट आहे 2x. हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील बरोबर आहे. हा एक्स येथे लिहू शकतो आपण, म्हणजे डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय मिळेल एक्स अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 5 बरोबर आहे. म्हणजे याला मल्टिप्लाय करणार आपण, याची डेरिव्हेटिव्ह काय येत आहे एक्स अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 5. आपण जे येथे कॅल्क्युलेशन केलेलं आहे तुम्हाला येथे करावे लागेल, स्पेस कमी असल्यामुळे आपण असं डायरेक्ट लिहिलेलं आहे. आणि आपण स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट आहे, कॅन्सल होतील स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट, म्हणजे काय मिळेल एक्स स्क्वेअर मायनस 5. आता स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर लिहिण्याची गरज नाही. इक्वल टू 8x आधी लिहू किंवा राहू दिले तरी चालेल, एक्स स्क्वेअर मायनस 5 एक्स स्क्वेअर प्लस 2 क्यूब. तीनही टर्म आपण लिहून घेतल्या, मायनस एक्स इंटू एक्स स्क्वेअर प्लस 2 पॉवर 4 आणि अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 5 बरोबर आहे. पुन्हा अपॉन काय आहे याला एक्स स्क्वेअर मायनस 5. आता आपण इथे काय करू, आपली डेरिव्हेटिव्ह काढणं झालेली आहे, परंतु सिम्प्लिफाय करू आपण. येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. कशामुळे, कारण ही जी टर्म आहे तीच येथे आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन केल्यावर स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होऊन जाईल. इथे काहीच नाही म्हणजे डिनोमिनेटर 1 आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण न्यूमिरेटरचा. याने याला मल्टिप्लाय केलं तर काय होईल, हे 8x हा स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होऊन जाईल बरोबर आहे, कारण दोघांचा स्क्वेअर होऊन जाईल, म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 5 राहतील आणि एक्स स्क्वेअर प्लस 2 याचा क्यूब बरोबर आहे. हे याचा क्यूब हे मायनस हा मल्टिप्लिकेशन म्हणजे एक्स इंटू 1 इंटू हा ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 2 याचा पॉवर 4 आणि डिनोमिनेटरला काय आहे एक्स स्क्वेअर मायनस 5. हा जो
येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण, हे जे डिनोमिनेटरमध्ये येणार आहेत ते येथे आता मल्टिप्लिकेशनमध्ये येतील, बरोबर आहे, कारण हे पण डिनोमिनेटरमध्ये आहेत, हे पण डिनोमिनेटरमध्ये आहेत, म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल, म्हणजे x² - 5. पहा सिम्पल कॅल्क्युलेशन आहे, हे यायलाच पाहिजे, बरोबर आहे. आता आपण काय करू, कॉमन काढता येईल आपल्याला. येथे 4th पॉवर आहे, येथे याला 3rd पॉवर आहे, x² + 2 पॉवर 3 आहे, येथे पॉवर 4 आहे, म्हणजे जो पॉवर कमी आहे तो आपल्याला ब्रॅकेट कॉमन काढता येईल. पॉवर 3 असताना हा ब्रॅकेट कॉमन काढू आपण. आणि येथे x आहे, येथे पण x आहे, म्हणजे x आणि हा ब्रॅकेट कॉमन काढू आपण. dy/dx = x आणि x² + 2 पॉवर 3 कॉमन काढू आपण, बरोबर आहे. म्हणजे येथे काय राहील, x कॉमन काढला हा कॅन्सल होईल, हा ब्रॅकेट कॉमन काढला कॅन्सल होईल, फक्त काय राहील 8 × x² - 5, 8 × x² - 5, बरोबर आहे. हे मायनस हा x कॉमन काढलेला आहे, येथे पॉवर 3 कॉमन काढलेला आहे, म्हणजे एक पॉवर राहील, म्हणजे x² + 2 राहतील. येथे साईन मायनस येणार आहे, -x² + 2 राहतील, एक ब्रॅकेट राहील, बरोबर आहे. आपण पहा टर्म सेम आहेत, येथे किती आहे, या ब्रॅकेटचा पॉवर 1 आहे, याचा पॉवर 1 आहे, सपोज a आहे त्याचा पॉवर 1 आहे, आणि हा पण a आहे, बरोबर आहे. टर्म सेम आहे, त्याचा पॉवर किती, स्क्वेअर रूट म्हणजे पॉवर हाफ आहे, इंटू मल्टिप्लिकेशन आहे आणि पॉवर हाफ आहे. पहा दोघांचा बेस सेम आहे, पॉवर वेगवेगळे आहेत, याचा पॉवर हाफ आहे, याचा पॉवर 1 आहे, तर पॉवरची ॲडिशन होते, म्हणजे याचा पॉवर काय होईल, बेस सेम असताना पॉवरची ॲडिशन मल्टिप्लिकेशनमध्ये, हाफ प्लस 1 म्हणजे दीड होईल, दीड म्हणजे 3/2, 1 + हाफ म्हणजे काय होतील 3/2, म्हणजे आपण पॉवर किती लिहिणार, x² - 5, x² - 5 याचा पॉवर आपण लिहिणार 3/2. आता हे दोन ब्रॅकेट लिहिण्याची गरज नाही, स्क्वेअर रूट लिहिण्याची गरज नाही, बरोबर आहे. असं लिहू शकतो आपण, x² + 2 याचा क्यूब 8x², 8ने मल्टिप्लाय करू, 8x² - 8 × 5 40 होतील, -x² आणि -2 होतील, आपण x² - 5 त्याचा पॉवर 3/2 इक्वल टू x आणि x² + 2 3 8x² - x², 8x² आणि -x² दोघांची सबट्रॅक्शन 7x² होतील, बरोबर आहे. दोघांची सबट्रॅक्शन -40 - 2 म्हणजे -42 होतील, आणि आपण हा ब्रॅकेट x² - 5 पॉवर 3/2. पहा टेक्स्टबुकमध्ये येथे +38 आहेत आणि येथे प्लस साईन आहे, येथे +38 आहेत, -42 ऐवजी +38 आहे, आणि येथे -5 आहेत, तर टेक्स्टबुकमध्ये आन्सरमध्ये +5 आहेत. हे कशामुळे आलेलं आहे, टेक्स्टबुकमध्ये येथे मायनस दिलेला आहे, परंतु टेक्स्टबुकचा आन्सर प्लसप्रमाणे काढलेला आहे. टेक्स्टबुकमध्ये जर प्लस असेल, प्रिंट मिस्टेक आहे, तेथे आपल्याला मायनस दिलेला आहे, मायनस असेल तर आन्सर याप्रमाणे मिळेल, याप्रमाणे, आणि येथे जर प्लस साईन घेतला आपण तर आन्सर आपल्याला येथे +48 असेल आणि येथे साईन प्लस असेल. आपण फक्त प्रोसेसने काढलेला आहे दिलेल्या प्रॉब्लेमप्रमाणे. पहा दिलेल्या प्रॉब्लेमप्रमाणे आपण आन्सर काढलेला आहे, प्लस असेल मायनस असेल काही जरी असेल तरी तुम्हाला प्रोसेसने आन्सर काढता आलं पाहिजे. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.